नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. हायपरटेन्शन आणि त्यावर आधुनिक उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नाशिकच्या आशा हार्ट क्लिनिकचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर अतुल पाटील सर. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर अतुल पाटील हे गेल्या 15 वर्षापासून हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 2013 पासून नाशिक शहरात आशा हार्ट क्लिनिकच्या माध्यमातून ते रुग्णसेवा करत आहेत. या काळात त्यांनी 10,000पेक्षा अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. आतापर्यंत एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून शस्त्रक्रिया अशा विविध हृदय शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. गेल्या 2 वर्षात उच्च रक्तदाब, त्यांचं निदान आणि आधुनिक उपचार पद्धती याचा सखोल अभ्यास केला. कमी वयात होणारा उच्च रक्तदाब, अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि त्यामुळे होणारे घातक परिणाम समाजात मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांना आढळून आलं आणि त्यामुळेच त्यांनी या विषयाविषयी समाजात जनजागृती करण्याचा विडा उचलला आणि त्याच उपक्रमाअंतर्गत त्यांनी नो हायपरटेन्शन हे पुस्तकही लिहिलं. तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत त्यांनी घेतली आणि त्याबद्दलच आज आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, हायपरटेन्शनबद्दल आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मात्र सर, हायपरटेन्शनला सायलेंट किलर असं का म्हणतात? यस, नक्कीच. तुम्ही जसं म्हटलं सायलेंट किलर म्हणजे जसं नाव संबोधतं, सायलेंट किलर म्हणजे काहीही सिम्पटम न देता किंवा पेशंटला काहीही त्रास न होता तो शरीरात अपाय करत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशर मागच्या 5 ते 6 वर्षांपासून असेल तर त्याला काहीही सिम्पटम येत नाही, जसे दुसऱ्या आजारांमध्ये आपल्याला येतात. म्हणजे व्हायरल फीवर झाला, डेंग्यू झाला तर अंग दुखतं, ताप येतो आणि आपल्याला फीवर झाला आहे असं समजतं. परंतु तुमचं ब्लड प्रेशर जे नॉर्मल 120-80 असतं ते 200 किंवा बऱ्याच वेळा 220-230 गेलं तरी पेशंटला काहीही सिम्पटम येत नाही आणि त्याचे जे अपायकारक कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचे जे दुष्परिणाम आहे, म्हणजे मेंदूत रक्तस्राव होणं, हृदयाची पंपिंग कमी होणं किंवा किडनी फेल होणं, अशा गोष्टी आपल्याला 4 ते 5 वर्षानंतर समोर येतात आणि मग आपल्याला समजतं अरे मला 4 ते 5 वर्षांपासून ब्लड प्रेशर होतं. आणि मग बऱ्याच वेळा गोष्टी फार पुढे सरकलेल्या असतात आणि ते अवयव मुख्यत्वे मेंदू, हृदय आणि किडनी आपल्याला वाचवता येत नाही. म्हणूनच याला आपण सायलेंट किलर असे म्हणतो आणि त्याचे लवकर निदान करणे हे फार आवश्यक आहे. अगदी सर, तुम्ही हायपरटेन्शनवर एकदम सखोल अभ्यास केलेला आहे. याचे काही प्रकारही असतात का सर हायपरटेन्शनचे? येस, नक्कीच. उच्च रक्तदाबाचे मुख्यत्वे 2 प्रकार आढळून येतात. एकाला इडिओपॅथिक किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन असे म्हणतात आणि दुसऱ्याला सेकंडरी हायपरटेन्शन असे म्हणतात. इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे वयोमानानुसार येणारे हायपरटेन्शन. जसं आपण 40 ते 50च्या पुढे जातो त्याप्रमाणे धमन्या ह्या कठोर होता किंवा कडक होता आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते. हे वयोमानानुसार होतं. परंतु सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे शरीरातील दुसऱ्या कुठल्या तरी अवयवात बिघाडून, मुख्यत्वे किडनी म्हणजे किडनीचे फेल होणे किंवा काही हार्मोन्सचे आजार आहे यांच्यामुळे ब्लड प्रेशर वाढणे, याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. इसेन्शियल हायपरटेन्शन हे टाळता येत नाही कारण ते अनुवंशिकतेने आणि वयोमानानुसार येते. परंतु सेकंडरी हायपरटेन्शनची जी कारणे आहे, म्हणजे किडनी जर फेल असेल ती दुरुस्त केली, हार्मोन्सचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर उपचार केले तर आपल्याला हे ब्लड प्रेशर परत मूळ जागी आणता येते. अगदी सर, खूप वास्ट असा हा विषय आहे हायपरटेन्शन आणि खूप घातकही असं आहे. तर याचं निदान कसं करता येतं की हायपरटेन्शन झालं आहे हे कसं कळायचं? हायपरटेन्शनचे निदान तसे म्हणाल तर खूप सोपे आणि म्हणाल तर खूप अवघड आहे. परंतु तुम्ही जसं जाणत असाल की कुठल्याही व्यक्तीला जेव्हा एखाद्या वेळेस शंका येते की माझं BP वाढलं आहे तर त्यासाठी एक साधी टेस्ट आहे. मी टेस्टही नाही म्हणणार, एक आपल्या डॉक्टरांकडे जाऊन, घराच्या जवळ जे कुठलेही डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे ब्लड प्रेशर मशीनच्या मदतीने ब्लड प्रेशर मोजणे, जेणेकरून आपल्याला समजू शकते की ब्लड प्रेशर आहे. ब्लड प्रेशरची अशी दुसरी रक्ताची किंवा दुसरी काही तपासणी नसते. डॉक्टरकडे जाणं आणि स्पिग्मोमॅनोमीटरच्या मदतीने ते ब्लड प्रेशर मशीनच्या सहाय्याने मोजणं, जेणेकरून डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमचा रक्तदाब वाढलेला आहे. नॉर्मल मनुष्यामध्ये तो 120-80 ह्या प्रमाणात असतो. सिस्टोलिक ज्याला आपण वरचे ब्लड प्रेशर म्हणू शकतो ते 120 आणि खालचे म्हणजेच डायस्टोलिक ते 80 हे नॉर्मल मनुष्यात असतं. यापेक्षा ब्लड प्रेशर जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असे म्हणतात. अगदी सर, याचा अभ्यास करून आणि अनुभवावरून तुम्ही एक पुस्तकही लिहिलं नो हायपरटेन्शन म्हणून. त्या पुस्तकाबद्दल आम्हाला सांगा. येस, जसं मी सांगितलं की ह्या विषयाची व्याप्ती खूप जास्त आहे. त्याची लक्षणं कुठली, त्याचं निदान कसं करायचं,
त्याच्या उपचाराविषयी असणारी भीती, सर्वात महत्त्वाची भीती की मला एकदा ब्लड प्रेशर झालं तर आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील, त्यापेक्षा मी डॉक्टरकडे जातच नाही, घरीच माझे घरगुती उपाय करतो आणि बघतो. ह्या सगळ्या प्रकारचा गोंधळ मला समाजात आणि माझ्या पेशंट्समध्ये आढळून आला. ह्या सगळ्या गोष्टींचं निराकरण करण्यासाठीच मी ह्या सगळ्या गोष्टींचं सोप्या मराठी भाषेत कलेक्शन करून एक पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव नो हायपरटेन्शन असं आहे. ह्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या ज्या मनातल्या शंका आहे त्यांची उत्तरं मी दिलेली आहेत. तर नक्कीच प्रेक्षकांनी ह्या पुस्तकाचे वाचन केले तर त्यांना ह्या गोष्टींचा बराचसा खुलासा करता येईल. तुम्ही आता सांगितलं की व्याप्ती खूप आहे याची हे तुम्ही सांगितलं. किती साधारण याची व्याप्ती आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी जे आता सांगतोय ते ऐकून एखाद्या वेळेस तुम्हालाही धक्का बसेल. वैद्यकीय क्षेत्रातलं लॅन्सेट नावाचं जे प्रसिद्ध मॅगझिन आहे त्याचा मागच्या महिन्यातच एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्याच्यात त्यांनी जगभरात उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शनची व्याप्ती किती आहे याचा अभ्यास केला, लाखोवर पेशंटचा अभ्यास केला आणि त्याच्यात भारतातलं जे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे ते अतिशय धक्कादायक आहे. भारतामध्ये 25 ते 30% पेशंट्सला उच्च रक्तदाब असल्याचं त्यांना आढळून आलेलं आहे. आज आपला देश हा 150 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. तर तुम्ही त्याची व्याप्ती बघू शकता. म्हणजे जवळजवळ 30 ते 35 कोटी लोकांना आज उच्च रक्तदाब असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यात भयावह गोष्ट अशी आहे की ह्या सर्व पेशंटपैकी 50% पेशंट्सला आपल्याला उच्च रक्तदाब आहे याविषयी माहितीच नसते. त्याच्यातल्या ज्या 50% लोकांना आपल्याला उच्च रक्तदाब आहे अशी माहिती आहे, त्याच्यातले 50% पेशंट्सचा उच्च रक्तदाब हा नियंत्रित नसतो. म्हणजे अनियंत्रित उच्च रक्तदाब भारतात असणाऱ्यांची संख्या ही फार मोठी आहे, जी 15 ते 20 कोटी असू शकते. आणि ही खूप चिंतेची बाब आहे, कारण आपल्याला आणि आपल्या संपूर्ण वैद्यकीय संस्थांना याचे दुष्परिणाम पुढे 5 ते 6 वर्षांनी भोगावे लागतील. अगदी सर. यात वाईट हायपरटेन्शन असंही एक हे आहे, ते वाईट हायपरटेन्शन म्हणजे नेमकं काय? येस, तुम्ही जर पुस्तकात वाचलं तर एका संज्ञेविषयी मी बोललोय ज्याला व्हाईट कोट हायपरटेन्शन असे म्हणतात. व्हाईट कोट म्हणजे डॉक्टर जे घालतात ते ॲप्रन जे घालतात ते पांढऱ्या रंगाचं असतं. तर बऱ्याचशा संशोधनात असं आढळून आलंय की पेशंट नेहमी म्हणतो, सर मी घरी असतो तेव्हा खूप चांगला असतो, तुमच्याकडे येतं तेव्हा मला धडधड होतं आणि BP वाढल्यासारखं होतं. तर ही संज्ञा मेडिकल टर्मिनॉलॉजी पुस्तकांमध्येही आढळून आली आहे, ज्याला व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतात. म्हणजे पेशंटचं घरी ब्लड प्रेशर नॉर्मल असतं, परंतु जो तेव्हा डॉक्टरकडे जातो तिथलं वातावरण, तिथली परिस्थिती, आजूबाजूचे पेशंट हे बघून त्यांची सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी वाढते आणि ब्लड प्रेशर हे नॉर्मलपेक्षा जास्त नोंदवलं जातं. याला व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतात. त्यामुळे अशा पेशंट्समध्ये आम्ही ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणजे ब्लड प्रेशर मशीन आम्ही त्यांना लावून घरी पाठवतो. 24 तासाचे ब्लड प्रेशरच्या नोंदी घेतो आणि त्याच्यावरनं समजतं की ह्या पेशंटला खरंच ब्लड प्रेशर आहे का व्हाईट कोट हायपरटेन्शन आहे. अगदी सर. हायपरटेन्शन एक अशी बिमारी आहे म्हणजे ज्याने आत्महत्याचंही पाऊल माणसं उचलतात. हायपरटेन्शनचं निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार पद्धती काय असतात, कशा प्रकारे उपचार करू शकतात? बरोबर आहे. हायपरटेन्शन मी जसं सांगितलं निदान करणं अतिशय सोपं आहे आणि स्वस्त आहे. त्याला कुठल्याही महागड्या किंवा कॉम्प्लिकेटेड टेस्ट लागत नाही. आपल्या जवळच्या डॉक्टरकडनं जाणं आणि त्यांच्याकडनं ब्लड प्रेशर मोजून घेणं. एकदा निदान झाल्यानंतर उपचार पद्धती तुम्ही 2 पद्धतीमध्ये डिवाईड करू शकता. एक असतं फार्मेकॉलॉजिकल आणि दुसरं असतं नॉन फार्मेकॉलॉजिकल. फार्मेकॉलॉजिकल म्हणजे गोळ्या औषधांच्या मदतीने ब्लड प्रेशर कंट्रोल करणं आणि नॉन फार्मेकॉलॉजिकल म्हणजे जीवनशैलीतले बदल, आहार, व्यायाम, योगासनं, आनंदी राहणं ह्या गोष्टींचा उपयोग करून ब्लड प्रेशर कंट्रोल करणं. फार्मेकॉलॉजिकल म्हणजे गोळ्या औषधांचा खूप महत्त्वाचा भाग असतो. आज आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे अतिशय सेफ, ज्यांचे दुष्परिणाम काहीच नाही, अशा गोळ्यांच्या मदतीने ब्लड प्रेशर कंट्रोल करता येतं. आणि मी सांगितलेले नॉन फार्मेकॉलॉजिकल म्हणजे जीवनशैलीतलेही बदल आपण केले तर दोघी गोष्टी मिळून लवकरात लवकर ब्लड प्रेशर कंट्रोल येतं आणि गोळ्यांचे प्रमाण वाढत नाही. असे आढळून आले आहे की नॉन फार्मेकॉलॉजिकल जे मेजर्स आहे त्याच्याने जास्तीत जास्त 10 ते 15 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी तोपर्यंत ब्लड प्रेशर कंट्रोल करता येतं. तर फक्त असं म्हणणं की मी सर घरी जाऊन व्यायाम करेल, खूप आहार करेल, उच्च रक्तदाब पूर्णपणे कंट्रोल होणं थोडं अशक्य असतं. त्याच्यामुळे गोळ्यांची मदत आणि ह्या जीवनशैलीतले बदल करून आपल्याला एक चांगल्या प्रकारे उच्च रक्तदाब कंट्रोल करता येतो. अगदी सर. तर तुम्हालाही हायपरटेन्शनविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा उपचार पद्धती जाणून घ्यायची असेल तर सरांचे संपर्क क्रमांक सध्या आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि सरांना नक्की संपर्क करा.
आणि सरांनी एक बुक लिहिली आहे नो हायपरटेन्शन म्हणून. ती बुकही तुम्ही मागवू शकता आणि ती बुक तुम्हाला मोफत घरपोच मिळणार आहे. मोफत सेवा आहे ही, घरपोच तुम्हाला बुक मिळू शकते. तर त्यासाठी संपर्क क्रमांक आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, ते तुम्ही नोट करून घ्या आणि नक्कीच सरांना संपर्क करा. सर, हायपरटेन्शनबद्दल आपण जाणून घेतलं, मात्र हे उपचार पद्धती करताना किंवा करण्याआधी काही तपासण्या करणं गरजेचं आहे का? नक्कीच. जेव्हा कोणालाही उच्च रक्तदाबाचं निदान होतं तेव्हा त्यांचे जवळचे डॉक्टर किंवा जनरल फिजिशियन त्यांना गोळ्या सुरू करतात आणि हे मेडिसिन सुरू करताना काही गोष्टींचा अभ्यास करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यात सिंपल टेस्ट आहे ECG. प्रत्येक ब्लड प्रेशरचा पेशंट त्यांनी एकदा ECG करून हृदयाला सूज आहे का ते बघून घेणं गरजेचं असतं. तसंच बऱ्याच वेळा मी जसं सांगितलं, सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे उच्च रक्तदाब वाढला आहे का याचं निदान करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात मुख्यत्वे असतं क्रिएटिनिन नावाचा घटक, जो किडनीचं फंक्शन व्यवस्थित आहे का नाही ते बघतो. एक रॅन्डम फास्टिंग शुगर, ज्याच्याने डायबिटीसचं निदान होतं. आणि तिसरी म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट. एवढ्या मूळ काही तपासण्या करून घेणं गरजेचं आहे, कारण भारतात ही मधुमेहाची म्हणजे डायबिटीसची राजधानी आहे. ज्या पेशंटला डायबिटीस असतं त्यांच्यात उच्च रक्तदाब जास्त असण्याची शक्यता जास्त असतं. त्यामुळे कुठलीही उपचार पद्धती सुरू करताना सेकंडरी हायपरटेन्शन, दुसऱ्या कुठल्या अवयवामुळे उच्च रक्तदाब झाला आहे का काय ते निदान करून घेणं गरजेचं असतं. ह्या सोप्या व अतिशय माफक दरात कुठेही होणाऱ्या रक्त तपासण्या त्या करून घेणं अत्यावश्यक असतं. अगदी सर. तर अजूनही तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच सरांना संपर्क करा आणि नो हायपरटेन्शन ही सरांनी लिहिलेली बुक, डॉक्टर अतुल पाटील यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, ते तुम्ही मागवू शकता. संपर्क क्रमांक सध्या आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि सरांना नक्कीच संपर्क करा. अजून ही चर्चा पुढे अशीच सुरू ठेवायची आहे, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा करतोय, हायपरटेन्शन आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार. आणि डॉक्टर अतुल पाटील सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, हे नो हायपरटेन्शन जे पुस्तक तुम्ही लिहिलं त्यात एक पंचसूत्री म्हणून मी एक पेज बघितला. पंचसूत्री नेमकं काय आहे? बरोबर. तुम्ही वाचनात तुम्हाला आढळलं असेल की उच्च रक्तदाबाच्या ट्रीटमेंटमध्ये मी एक पंचसूत्रीचाही उल्लेख त्याच्यात केलेला आहे. मला असं आढळून आलं की नुसतं डॉक्टरांकडे जाऊन उच्च रक्तदाबाचं निदान करणं आणि मी रेग्युलर दिलेल्या गोळ्या खातोय नित्यनियमाने, एवढं करून जवळजवळ 50% पेशंटचं उच्च रक्तदाब नियंत्रणात येत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टींबरोबर कुठल्या गोष्टींचा मदत घेतली पाहिजे ती मी सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितलं आहे. त्याच्यातली महत्त्वाची पंचसूत्री म्हणजे आजाराचा स्वीकार. म्हणजे आपल्याला ब्लड प्रेशर आहे आधी आपण स्वीकार केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण असं म्हटलं, नाही मला काही त्रास होत नाही, मला उच्च रक्तदाब नाही, मी गोळ्या घेणार नाही, डॉक्टरांनी एखाद महिना दिला मी घेणार आणि त्यानंतर बंद करणार, तेही घातक होतं. जीवनशैलीतले बदल, रोज 40 ते 45 मिनटं वॉकिंग करणं, कुठलाही एखादा मैदानी खेळ, मग तो सायकलिंग असो, जॉगिंग असो, स्विमिंग असो, ह्या गोष्टींचा समावेश करणं, डॉक्टरांची मदत घेणं, काही छोटे मोठे त्याच्यात अडचणी येत असतील तर, आणि तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मी जास्त भर दिली. तंत्रज्ञान म्हणजे मागच्या तुम्ही 2 वर्षात बघितलं असेल ज्याप्रमाणे कोविडची महामारी आपल्या भारत देशात आणि जगभरात पसरली, तंत्रज्ञानाचा वापर आपण जास्तीत जास्त करतो. ऑनलाईन स्कूलपासनं तर ऑनलाईन वर्क फ्रॉम होम ह्या गोष्टी आहेत. तसाच मेडिसिनचाही उपयोग याच्यात खूप गरजेचा आहे. स्मार्टफोन हे आज प्रत्येकाच्या हातातलं खेळणं बनलेलं आहे. तर स्मार्टफोनच्या साहाय्याने आपण उच्च रक्तदाब कसा कंट्रोल करू शकतो याविषयी मी अभ्यास केला आणि त्याचा उल्लेख मी ह्या पुस्तकात केलेला आहे. अगदी सर. आणि हे पुस्तक लिहिल्यानंतर तुम्ही एक ॲपही डेव्हलप केलं आहे, तर त्या ॲपविषयी आम्हाला सांगा. नक्कीच. मी जसं तुम्हाला सांगितलं की स्मार्टफोन आता ही एक श्रीमंतीचं लक्षण राहिलेलं नाही आहे. हे प्रत्येक व्यक्तीकडे एक जीवनावश्यक गोष्ट झालेली आहे. तर मीही तोच विचार केला की एका स्मार्टफोनच्या मदतीने आपल्याला ह्या आजारावर कसा विजय मिळवता येईल. तर मी त्यासाठी एक ॲप डेव्हलप केला आहे. त्या ॲपचं नाव आहे लिव्ह 100 इयर्स. ह्या ॲपमध्ये तुम्ही एक सिंपल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं पेज उघडेल आणि त्याच्यात एक डायरी उघडते ज्याला ब्लड प्रेशर डायरी म्हणता. ही ब्लड प्रेशर डायरी म्हणजे तुम्ही घरी जेव्हा ब्लड प्रेशर मोजताच तर त्याच्या नोंदी तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही 1 किंवा 2 महिन्यानंतर तुमच्या डॉक्टरांकडे जाता तेव्हा त्या ॲपमध्ये नोंदी केलेल्या सगळ्या उच्च रक्तदाबाच्या नोंदी तुम्ही डॉक्टरांना दाखवून डॉक्टरांना समजू शकते की नक्कीच तुमचे ब्लड प्रेशर हे नियंत्रणात आहे की नाही. तर नक्कीच ह्या ॲपचाही तुम्ही उपयोग केला, ज्याचं नाव लिव्ह 100 इयर्स आहे, तर उच्च रक्तदाबातल्या ज्या अवघड गोष्टी आहे त्या तुम्हाला नक्कीच सोप्या वाटायला लागतील.
अगदी सर. तर सर यात उच्च रक्तदाबात टेलिमेडिसिनचाही काही उपयोग आहे का? हे कशा प्रकारे उपयोग करतं? येस, टेलिमेडिसिन मागील काही वर्षांपासून टेलिमेडिसिनचा वापर वेगवेगळ्या फील्डबरोबर वैद्यकीय फील्डमध्येही केला जातोय. टेलिमेडिसिन म्हणजे नावानुसार टेली म्हणजे तुमचा डॉक्टर हा एका वेगळ्या शहरात आहे, तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी आहेत, पण तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजे मग व्हॉट्सॲप कॉल असो किंवा स्काईप कॉलिंग सिस्टीम असो, अशा मदतीने आपण डॉक्टरांबरोबर संवाद साधू शकतो आणि त्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकतो. कोविडच्या काळात आम्हाला जाणवलं की भारतातही टेलिकन्सल्टिंगचं म्हणजे व्हॉट्सॲपच्या मदतीने किंवा दुसऱ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने जवळजवळ 20 ते 25% पेशंट हे आपलं मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रण करत आहात. मी जसं सांगितलं, आमच्या ॲपमध्ये पेशंट, आता माझेही सगळे पेशंट ॲपमध्ये सगळ्या त्यांच्या उच्च रक्तदाबाच्या नोंदी ठेवता. त्या सगळ्या मला टेलिमेडिसिनच्या साहाय्याने पाठवल्या जातात आणि 2 महिन्यांनी आम्ही व्हॉट्सॲप कॉलवर बोलतो. मी त्यांना सांगतो तुमचं उच्च रक्तदाब वाढलेला आहे का कमी आहे आणि त्यानुसार गोळ्यांमध्ये काय बदल करायचे. यामुळे पेशंटचं उच्च रक्तदाब कंट्रोल करण्याचा कॉन्फिडन्स खूप वाढतो, गोळ्या बंद करण्याचं प्रमाण कमी होतं आणि उच्च रक्तदाब योग्य पद्धतीने नियंत्रित होण्याची शक्यता वाढते. नाही तर बऱ्याच वेळा कोविडच्या भीतीने किंवा बाकीच्या काही कारणांमुळे पेशंट्स हे डॉक्टरांना भेटत नाही, 1-1 ते 2-2 वर्ष गॅप पडतो आणि बऱ्याचशा गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात. अगदी सर. सर, कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. विद्यासागर माने आहेत साताऱ्यावरून. सर, तुमचा प्रश्न विचारा. कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर काय केलं पाहिजे आपण, जास्त असेल तर? बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणताय कोलेस्ट्रॉलचा आणि उच्च रक्तदाबाचाही तसा संबंध असतो. कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरातलं चरबीचं प्रमाण वाढलं. जेव्हा शरीरातलं चरबीचं प्रमाण वाढतं तेव्हा ज्या आर्टरीज किंवा धमन्या आहेत त्या कडक होता आणि उच्च रक्तदाब लवकर होण्याची संभावना असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्याही 2 उपचार पद्धती असतात. एक तर गोळ्या औषधांच्या मदतीने किंवा जीवनशैलीतले बदल म्हणजे रेग्युलर वॉकिंग, खाण्यामध्ये तेल आणि तुपाचं प्रमाण कमी, नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजचं प्रमाण कमी करणं आणि एक 6 महिन्यात लिपिड प्रोफाईल नावाची जी टेस्ट असते ती करून आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून कोलेस्ट्रॉल कसे कमी होते ते बघणं हे फायद्याचं ठरेल. अगदी सर. सर, उच्च रक्तदाबाच्या उपचाराबद्दल आपण बोललो. या उपचारांचं भवितव्य काय आहे? नक्कीच. उच्च रक्तदाब जसं मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारे म्हणजे गोळ्या औषधांच्या मदतीने नॉन फार्मॅकॉलॉजिकल गोष्टींनीही कंट्रोल करता येतं. टेलिमेडिसिन हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतासारख्या देशात जिथे 70% लोक हे ग्रामीण भागात राहतात तिथे प्रत्येकाला जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन MD डॉक्टरला भेटणं किंवा स्पेशलिस्टला भेटणं बऱ्याच वेळा शक्य होणार नाहीत. तर फ्युचरमध्ये किंवा भविष्यात जिल्ह्याच्या ठिकाणी एक कॉमन टेलिमेडिसिन सेंटर घेऊन जे ग्रामीण भागातले पेशंट आहेत ते त्यांच्याशी महिन्यातनं एकदा बोलून त्यांच्या शंका मिटवू शकतील. हे मी नक्कीच समजतो की पुढच्या काही काळामध्ये ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात भारतात येतील आणि जेणेकरून ग्रामीण भागातले जे पेशंट्स आहे ज्यांना दरवेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी येणं शक्य होत नाही त्यांना उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात येईल आणि एक्सपर्ट्सला भेटता येईल. अगदी. आणि आपण बघतो की हायपर टेन्शन 10वीच्या मुलांनाही होतं किंवा खूप जे वयस्कर असतात त्यांनाही होतं. याला वयाची मर्यादा राहिलेली नाही आहे. तर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणालाही हायपर टेन्शनचे उपचार घ्यायचे असतील तर सरांचे संपर्क क्रमांक स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत. तुम्ही सरांना संपर्क करू शकता, सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शनही घेऊ शकता. आणि सरांनी ही एक बुक लिहिलेली आहे, नो हायपर टेन्शन. यालाही तुम्ही वाचून बघू शकता आणि ही बुक तुम्हाला मिळू शकते. आणि त्यासाठी संपर्क क्रमांक आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, त्यावरती तुम्ही फोन करून तुम्हाला ही घरपोच सेवा प्राप्त होऊ शकते. तसंच सरांनी हे एक ॲपही डेव्हलप केलं आहे. त्या ॲपविषयी सरांनी आत्ता सांगितलं. लिव्ह 1000 इयर्स असं या ॲपचं नाव आहे. ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता. कार्यक्रमात आपल्याला अजून एक फोन आला आहे. महेश सर, काय प्रश्न आहे तुमचा? माझा प्रश्न असा आहे की उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कुठल्या प्रकारचा आहार आणि व्यायाम करावा याविषयी अतुल सरांचं काय मार्गदर्शन आहे ते ऐकण्याची इच्छा होती. अगदी सर, काय सांगाल? व्यायामाचं म्हणाल, उच्च रक्तदाबाच्या पेशंट्सनी एकदा निदान करून घेतलं तर डॉक्टरांच्या मदतीने एकदा उच्च रक्तदाब कंट्रोल करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ते कुठलीही मैदानी खेळांमध्ये भाग घेऊ शकता. आहाराविषयी म्हणाल तर मी जसं म्हटलं की दुसरे जे फॅक्टर्स आहे, मिठाचं प्रमाण कमी ठेवणं, पोटॅशियमयुक्त जे पदार्थ असतात म्हणजे हिरव्या पालेभाज्या त्यांच्यानीही उच्च रक्तदाब नियंत्रण होतं. जास्त सोडियम असणारे पदार्थ म्हणजे पापड, लोणचे ह्या पदार्थांचं व्यसन कमी करणं. कोलेस्ट्रॉल आणि चरबी आणि उच्च रक्तदाब यांचा जवळचा संबंध असतो, तर स्निग्धयुक्त पदार्थही अशा पेशंट्सनी कमी खावे जेणेकरून उच्च रक्तदाब कंट्रोल करायला मदत होते.
अगदी सर. सर माझ्यासोबतच अजूनही प्रेक्षक असतील, त्यांच्या मनात हा प्रश्न असेल, हायपर टेन्शन झाल्यानंतर उपचार घेतल्यानंतर ही प्रॉपरली बरं होऊ शकतं का? 100% उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे असे आजार आहे की ज्यांना क्रोनिक डिझिजेस म्हणतात, म्हणजे ते बऱ्याच काळापर्यंत चालतात. आणि इस्पेशली जर इसेन्शियल हायपरटेन्शन असेल जे वयोमानानुसार येतं तर ते पूर्ण जाण्याची शक्यता कमी असते, परंतु योग्य आहार, विहार आणि औषधांची मदत घेतली तर तो नियंत्रणात ठेवता येतो. आम्ही काही केसेस बघितल्या आहे जर प्रायमरी स्टेजमध्ये म्हणजे स्टेज 1 मध्ये जेव्हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण जर त्याचं निदान केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अवलंब केला तर बऱ्याचशा प्रमाणात गोळ्या कमी होऊ शकतात आणि काही टक्के पेशंट्समध्ये गोळ्या बंदही होऊ शकतात. परंतु हा निर्णय सर्वस्वी पेशंटने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायचा आहे. कारण बऱ्याच वेळा आम्ही बघतो की पेशंट 6 महिने गोळ्या घेतात, त्यांना असं वाटतं उच्च रक्तदाब नियंत्रणात झालंय आणि गोळ्या बंद करता आणि 3 ते 4 वर्षात परत उच्च रक्तदाब उफाळून येतो. तर डॉक्टरांच्या मदतीने सल्ल्यांनीच कुठल्याही गोळ्या बंद करायच्या आहे. गोळ्या बंद होऊ शकतात परंतु त्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं आहे. अगदी सर. सर एकदम कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर आपण आहोत. आपलं प्रत्यक्ष मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना घ्यायचं असेल तर कुठे संपर्क करावा? मी सध्या नाशिक इथे माझं क्लिनिक आशा हार्ट क्लिनिक म्हणून आहे. जे पेशंट्स तिथे असतील ते मला डायरेक्ट येऊन भेटू शकता. जे पेशंट महाराष्ट्रात सगळीकडे ऐकताय आणि ज्यांना डायरेक्ट येणं शक्य नाही परंतु मनात खूप विविध प्रश्न आहे, मी जसं सांगितलं ह्या प्रश्नावरच उत्तर म्हणून मी एका पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे, नो हायपरटेन्शन. ह्या पुस्तकाचं वाचन जरी तुम्ही केलं तरी मला नक्कीच वाटतं की तुमच्या 80 ते 90% समस्या आणि शंका त्याच्यातनं दूर होतील आणि तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तरी त्याच्याबरोबर एक आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगता येईल. अगदी सर. नो हायपरटेन्शन हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि हे पुस्तक तुम्हाला कुठून घ्यायचं आहे त्या संदर्भात ही सगळी माहिती तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती एक नंबर फ्लॅश होतोय, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून घेऊ शकता. आणि सरांचा ॲप आहे लिव्ह 1000 इयर्स, तोही तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. सर तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.